आयफेल टॉवरपेक्षा उंच असलेल्या जम्मूतल्या अंजी रेल्वे पुलाचं लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण। कटरा ते श्रीनगरपर्यंत थेट रेल्वे गाड्या चालवण्याचा मार्ग मोकळा। काश्मीरचे नाव कश्यप होऊ शकतं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिले संकेत। निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार, तक्रारी वाढल्यामुळे सरकार करणार फेरतपासणी, मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपी फरार घोषित, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे वॉन्टेड तर 1 संशयित ताब्यात। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोटा आका म्हणजे कराड होऊ शकतो एन्काउंटर, काँग्रेसच्या वडेट्टीवारांचं खळबळजनक विधान तर धनंजय मुंडेंचाही पलटवार। बीडमधील हत्या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, धनंजय मुंडेंकडून भूमिका स्पष्ट। खासदार संजय राऊतांना मातोश्रीवरच्या खोलीत कोंडून ठेवल्याचा दावा, उद्धव ठाकरेंसमोरच राऊतांवर इतर नेते भडकल्याची चर्चा, तर राऊतांकडून घटनेचं खंडन। धाराशिवचा मेसाई जवळगा सरपंचात बनाव उघड, बंदूक मिळवण्यासाठी हल्ल्याचा रचला कट, पोलीस तपासात पितळ उघड। मी नाराज नाही, फक्त पराभवामुळे काहीसा व्यथित झालोय, पक्ष सोडणार केवळ अफवा, राजन साळवींनी सोडलं मौन। अँब्युलन्सला स्पीड ब्रेकरवर बसला धक्का आणि मृत व्यक्ती झाला जिवंत, कोल्हापुरात घडली अचंबित करणारी घटना। फळ विक्रेत्याला मराठी येत नसल्याची विचारणा केल्यामुळे जमावाकडून तरुणाला घेराव, कान पकडून मागायला लावली माफी, मुंबईजवळच्या मुंब्रा इथली धक्कादायक घटना, व्हिडिओ व्हायरल। सिडनीतील 5व्या कसोटीतून रोहित शर्मा आऊट, जसप्रीत बुमराहकडे कर्णधार पदाची धुरा, सूत्रांची माहिती।